नमस्कार. गुड मॉर्निंग. सल्ला तज्ज्ञांचा विथ नम्रता कदम ह्या कार्यक्रमाचा हा 10वा भाग आहे. आणि जसं मी माझे व्हिडिओज पोस्ट केले होते, माझे मी फोटोज पोस्ट केले होते, तेव्हा मी सांगितलं होतं की हा भाग आपला शेवटचा असणार आहे. गौतम वझे आलेले आहेत. हॅलो गौतम. सौरभ आलेले आहेत. हॅलो सौरभ. जान्हवी जॉईन झालेले आहेत. हॅलो गुड मॉर्निंग. अभिजित केळकर आलेला आहे. हॅलो अभिजित. अभिषेक माझा भाऊ सुद्धा आहे. आणखीन सूर्या, माया, सगळेजण खूप पटापट जॉईन होत आहेत. आपण आणखीन काही लोकांसाठी थोडंसं थांबूया. ह्या आठवड्याचा आपला विषय आहे नेचर अँड ॲनिमल कम्युनिकेटर. ज्या आपल्या पाहुण्या आहेत ह्या आठवड्याच्या, त्या आहेत सोहा कुलकर्णी. सावनी सुद्धा आलेली आहे. हॅलो सावनी. गुड मॉर्निंग अभिजित. नीनाताई आलेल्या आहेत. हॅलो नीनाताई. गुड मॉर्निंग. तर हा विषय माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ज्या पद्धतीने मला रिस्पॉन्स मिळतोय, मी ज्या पद्धतीने मी व्हिडिओ टाकला होता, आणखी फोटोज पोस्ट. रोहन शिर्के आलेले आहेत. हॅलो रोहन. अविवा आलेली आहे. हाय अविवा. येस रोहन, आता तुम्हाला हाय म्हटलं. आलेले आहेत. हॅलो अमोल. येस. हॅलो. वेलकम वेलकम सोहा. हॅलो हॅलो हॅलो. तुला ऐकू माझा येत आहे ना आवाज माझं? ऐकू येतो? तुझा आवाज, हो हो, हा तुझा थोडं आवाज ब्रेक ऐकू होत आहे. येतोय. व्हिडिओ अडकला होता, पण आय गेस आता ओके आहे. काहीही टेक्निकल ओके. एरर आला तर प्लीज आम्हाला मेसेज करून कळवा, तर आम्ही काहीतरी त्यावर इमिडिएटली ऍक्शन घेऊ शकतो. सो मी थोडासा माझा कॅमेरा ऍडजस्ट करते. ओके. येस. सो मी जसं मगाशी सुद्धा म्हटलं की हा कार्यक्रम आपला शेवटचा भाग जसं मी अनाऊन्स केलं, आणखी त्याचा विषय जसं मी सांगितला, तर खूप लोक एक्साइटेड आहेत. कारण प्रत्येकासाठी खूप इंटरेस्टिंग असा हा सब्जेक्ट आहे. आणि आपण नेहमी जे शब्द ऐकतो किंवा नेहमीच्या वावरात आपण ज्या गोष्टी बघतो त्याच्यापेक्षा हटके हे काहीतरी आहे. तर एक्झॅक्टली म्हणजे नेचर अँड ॲनिमल कम्युनिकेशन हे एक्झॅक्टली काय आहे, ह्याचा अर्थ काय आहे? सो बेसिकली ह्याला टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन म्हणतात, और टेलिपॅथिक नेचर कम्युनिकेशन असं म्हणतात. सो टेलिपॅथी हा शब्द आपण खूप अनेक वेळा वापरतो. आपण टेलिपॅथीचा अर्थ आहे टेली म्हणजे डिस्टन्स, आणि पॅथी इज डिराइव्ह फ्रॉम द वर्ड पॅथॉस म्हणजे फिलिंग, इथॉस फिलिंग. सो दूर राहूनही यू कॅन फील व्हॉट द पर्सन इज थिंकिंग. ह्याला टेलिपॅथी म्हणतात. म्हणजे अनेक वेळा आपण म्हणतो की म्हणजे मी जर म्हटलं की अरे नम्रताला फोन करायचा आहे, खूप दिवस झाले आपण बोललो नाही आहोत, आणि अचानक तुझा जर मेसेज आला की हाय कशी आहेस, हा. आणि मी जस्ट तुझा विचार करत होते, कसं करेक्ट म्हणजे हे करेक्ट. काय आहे, आणि मग तू म्हणशील इट्स टेलिपॅथी. हा सो हा. हा शब्द आपण खूप वापरतो, पण करेक्ट. ह्याच्या मागे काय आहे एक्झॅक्टली आपल्याला ते खूप इझिली आपण ते ग्रास्प करत नाही. वी यूज इट ॲज अ व्हेरी कॅज्युअल वर्ड. प्राण्यांमध्ये, निसर्गामध्ये पण हे कम्युनिकेशन होत असतं. आपल्याला वाटतं आपणच ह्युमन बिईंग्ज आर द बेस्ट आणि आपण सगळ्यात इंटेलिजंट बिईंग्ज आहोत, पण असं नाहीये. नेचर इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग. नेचर हॅज दी अबिलिटी टू गिव्ह. म्हणजे अनेक वेळा असं होतं की आपण मे बी कुठेतरी गेलो, समुद्रकिनारी गेलो, आणि तिथे आपण म्हणतो बघत राहावं असं वाटतंय, इतकं शांत वाटतंय इथे. म्हणजे ही वाळू म्हणजे मला खूप आतून खूप पीसफुल वाटतंय, किंवा समुद्र बघून मला रडू येतंय. सो व्हॉट आर करेक्ट. दीज फिलिंग्स? हे जे फिलिंग आहे ते नेचर इज गिव्हिंग यू दॅट फिलिंग. ज्याच्यामुळे म्हणजे फॉर इन्स्टन्स सनसेट बघताना अनेक लोकांना रडू येतं, तर ते नेचर इज गिव्हिंग यू दॅट. आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये ही अबिलिटी आहे टू बी अ नेचर अँड टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर. ओ. अच्छा. नेचरशी कम्युनिकेशन आणि ॲनिमल्सशी कम्युनिकेशन एव्हरी ह्युमन बिंग कॅन डू. प्रॉब्लेम असाच आहे की ॲज वी ग्रो, आपले सोशल नॉर्म्स आणि सोसायटीमुळे आपल्याला जे एक शिकवलं जातं की असं वागायचं, हे करायचं, ह्यावेळी हेच करायला हवं, किंवा
मुलगा आहेस रडू नकोस. त्याच्यामुळे ना आपलं ब्रेन खूप कंडिशन झालंय. करेक्ट आणि करेक्ट. आपलं इनफॅक्ट ती जी बेसिक इन्स्टिंक्ट आहे किंवा गट फिलिंग, जेव्हा आपण म्हणतो की मला आय हॅव अ गट फिलिंग की हे मी करायला हवं, आणि मग आपण जाऊन ते करतो. कितीही लोकांनी म्हटलं की नाही नाही नको नको मूर्खपणा आहे, समवेअर समथिंग इनसाइड अस टेल्स अस की नाही, यू नीड टू गो अँड डू इट. का वॉट करेक्ट. एव्हर, काहीतरी फालतू डिसिजन असेल. साधी गोष्ट, आपण जेव्हा जेवण बनवत असतो तेव्हा पण एक की आज कुठली भाजी बनवायची, समवन इनसाइड विद इन यू इज टेलिंग यू की काय आहे, व्हॉट इज द राईट आन्सर. करेक्ट सो करेक्ट. नेचर अँड ॲनिमल कम्युनिकेटर्स एक फक्त एक माध्यम आहे ज्याच्यामुळे ह्युमन बिईंग्स कॅन कनेक्ट विथ देम. ओके ओके ओके. आपण सगळेच करू शकतो हे, इज जस्ट दॅट देर आर टेक्निक्स टू ट्रेन युअर सेल्फ. एक्झॅक्टली. तेच त्यावरच मी येत होते की साधारण एक्झॅक्टली कशा पद्धतीने हे केलं जातं. सो अनेक वेळा म्हणजे काही क्लायंट्सचे जेव्हा फोन येतात की तू घरी ये, माझा कुत्रा आजारी आहे, सो त्याला बघ आणि मग तू सांग मला त्याचं काय म्हणणं आहे. तर मी म्हणते की बघायची गरज नाहीये, बिकॉज इट इज टेलिपॅथिक कम्युनिकेशन. सो इदर सेंड अ पिक्चर, फोटो पाठव, किंवा फोटो नसला तरीही चालतं, एक नाव एक पुरेसं असतं. करेक्ट पुरेसं असतं. आणि दॅट कम्युनिकेशन कॅन हॅपन इझिली. अच्छा. म्हणून लॉस्ट पेट्स म्हणजे माझी मांजर पळून गेली आणि तिला आता शोधायचंय, सो पीपल गेट इन टच विथ कम्युनिकेटर्स. नॉट नेसेसरी की ती मांजर आधी त्या कम्युनिकेटरला भेटलीये, मांजर कुत्रा जो काही प्राणी असेल तो. पण इट्स डेफिनेटली की त्या पर्टिक्युलर टेक्निकमुळे देर आर मेनी केसेस ज्याच्यामुळे मेनी कम्युनिकेटर्स हू हॅव फाउंड लॉस्ट ॲनिमल्स. काही कुत्रे मांजरी जे गेलेत ऑलरेडी, पास्ट अवे, त्यांच्याशी पण कम्युनिकेट करता येतं, बिकॉज इव्हेंच्युअली ॲनिमल्स ऑर नेचर इज अ व्हेरी प्युअर सोल. त्यांच्यात कुठलेही आपल्यासारखे काही त्या पद्धतीचे इमोशन्स नसतात. हेट्रेड, जेलिसी, एक हंगर टू हॅव मोर, हे त्यांच्यात नसतं, बिकॉज त्यांना फक्त द्यायचं असतं. सो त्यामुळे इट्स व्हेरी व्हेरी इझी टू कम्युनिकेट विथ नेचर अँड ॲनिमल्स. म्हणजे इनफॅक्ट ह्युमन कम्युनिकेशन अवघडच जातं. हे खूपच सोपं आहे असं मी म्हणेन. ओके ओके. आणि हे कम्युनिकेशन साधारण कशा पद्धतीने वर्क करतं, म्हणजे जसं तू म्हणालीस की फिजिकली तिथे असण्याची गरज नसते, पण आता फिजिकली तिथे नाहीये, किंवा कधी कधी असंही होऊ शकतं की अरे माझ्या पेट डॉगचं नाव सुद्धा मोती आहे फॉर एक्झाम्पल, आणि अमुक एकचं पण नाव सेम आहे. तर हाऊ डज इट वर्क, हाऊ आय मीन हाऊ डू यू डू दिस? करेक्ट. सो असं असूच शकतं की नम्रताच्या कुत्र्याचं नाव मोती आहे, आणि अशा अनेक नम्रता असतील जगात ज्यांच्या कुत्र्याचं किंवा एक्झॅक्टली. मांजरीचं नाव मोती आहे. करेक्ट सो करेक्ट. ह्याला एक सो देर इज समथिंग कॉल्ड ॲज एनर्जी. एनर्जी जी असते, म्हणजे आपण जेव्हा विचार करतो, सो वी गिव्ह आउट अ सर्टन ऑफ एनर्जी. तो एनर्जी आणि इंटेंट, इंटेन्शन असतं. आता जर माझं इंटेन्शन आहे की मी या नम्रताच्या मोतीशी मी कम्युनिकेट करतेय, सो तोच मोती माझ्या बरोबर कम्युनिकेट करणार. कुठल्या तरी वेगळ्या नम्रताचा मोती नाही कम्युनिकेट करणार, बिकॉज माय अच्छा. एनर्जी इज फॉलोइंग द इंटेंट दॅट आय वॉन्ट टू कम्युनिकेट. मोती बरोबर मला करेक्ट. कम्युनिकेशन करायचंय. तो त्या पद्धतीने ते खूप स्ट्रीमलाईन पण असतं. त्याच्यासाठी बऱ्यापैकी काय म्हणतात, एक ग्राउंडिंगचा प्रकार असतो, वे यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी काम आणि नॉन जजमेंटल. करेक्ट. म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये ती एक हे असते, एक रॅन्डम कमेंट आपण. एको होतंय का? तुला होतोय का ऐकू? नाही, मला आता झाला एको. सो अच्छा. रॅन्डम आपण कमेंट पास करतो कोणावरही, की किती जाडी झाली आहे काय. इट्स अ जजमेंट पास्ट. व्हॉट इज दॅट करेक्ट पर्सन गोइंग थ्रू ॲट दॅट पॉइंट, हा विचार नाही करत आपण. करेक्ट. सो ॲज अ कम्युनिकेटर इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ व्हेरी व्हेरी नॉन बायस्ड ॲटिट्यूड. आपण कोणीच नाही
हा जर विचार केला आणि आपण वी आर ऑल इक्वल हा विचार केला तर मोस्ट ऑफ द टाइम्स कम्युनिकेशन विथ द वर्ल्ड इज पॉसिबल. ओके ओके सो ओके. काहीही म्हणजे युनिव्हर्स मधलं काहीही असेल त्याच्याबरोबर आपण कम्युनिकेट करू शकतो. बिकॉज एव्हरी वन वॉन्ट्स टू से समथिंग, एव्हरी वन हॅज समथिंग टू गिव्ह. करेक्ट करेक्ट करेक्ट. मला आता असा प्रश्न पडला ना की जनरली अॅनिमल कम्युनिकेटर म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर फक्त एकतर कुत्रा येतो किंवा मांजर येते. सो हा रूल किंवा ह्या पद्धतीची जी प्रोसेस आहे ती साधारण कुणाकुणाला लागू पडते? कुठलेही प्राणी म्हणजे आता साप असो, घरातली पाल असेल, पाल प्लीज प्लीज, घर मला नकोय सगळ्या मला माझ्या. पण हो मला पण बऱ्यापैकी म्हणजे किळसवाणी असतं ते. पण हो. कधी कधी असं पण असतं की यू ट्राय कम्युनिकेटिंग, पालीशी कम्युनिकेट करून आय जर ट्राय. तिला विचारलं की अगं बाई मी खूप टरकले, तू का आहेस इथे, सो ती म्हणेल की हो माझं पण तेच झालंय. So, मी पण रस्ता हरवली आहे आणि तू भयानक डान्स करतेस माझ्यासमोर, मला कळत नाहीये कुठे जायचं म्हणून मी अशीच आहे. अनेक वेळा पाली पाली असं पण एक मेसेज देऊन जातात. सो मोस्टली नेचर अँड ॲनिमल्स त्यांचा काहीतरी एक पर्पस असतो, ओके. आपल्या आयुष्यात येण्याचा एक पर्पस असतो. सो हम्म. त्या पालीचा हा पण पर्पस असेल की त्यामुळे ऍटलीस्ट तू घर आवरून घेतलंस, मी येऊन गेले एकदा त्याच्यामुळे तू तुझं घर आवरलंस, नाहीतर काय करेक्ट. केवढा पसारा, काय मी कुठेही लपू शकत होते. हो हो हो. So, असं ते इंटेन्शन असतं. कुठल्याही प्राण्याचा पर्पस खूप म्हणजे जर आपल्याला तो पर्पस कळला तर खूप मजा येते. कारण आपल्याला म्हणजे ते स्टेजेस असतात. कुत्रे, हम्म. मांजरी, काही म्हणजे डुक्कर, काय कुठलाही पक्षी, हम्म. काय सगळे प्राणी, ओके ओके किडे, ओके. आळ्या, गोगलगाय. आपल्याला ना खूप मेसेजेस येत आहे. मुक्ता जॉईन झालेली आहे, मुक्ता बर्वे, त्यानंतर शिल्पा नवलकर जॉईन झालेली आहे, मुग्धा गोडबोले जॉईन झालेली आहे. तर सगळ्यांचे कॉमन असं म्हणणं आहे की तुम्ही प्लीज वर्कशॉप घ्या ना. तर आपण हा विचार करायला खरंच हरकत नाहीये, वर्कशॉप घ्यायला काहीही हरकत नाहीये. आपण प्राणी म्हटलं की खूप जणांचा जिव्हाळ्याचा विषय असतो, खूप जणांचा. आणखीन त्या पद्धतीने खूप अवेअरनेस प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत असतात किंवा प्राण्यांसाठी मग रस्त्यावरचे प्राणी आहेत जे ज्यांना कोणी पेट नाहीये, अशांना हा. सुद्धा अशांची सुद्धा अनेक लोक काळजी घेत असतात. पण ह्या सगळ्यामध्ये आपण आणखीन एक अशी टर्म ऐकतो की त्यांनाही काही फिजिकल दुखापत झाली तर आपण लगेचच त्यांना वेटकडे घेऊन जातोच. पण त्यांना मानसिक दुखापत पण होते का? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण डिप्रेशन हा शब्द खूप ऐकतो प्राण्यांमध्ये, तर त्यांना अशा पद्धतीचं पण काही होतं का आणि त्याची कारणं काय असू शकतात? सो हो म्हणजे आता ह्या लॉकडाऊन मध्येच किती अबाउट मार्च मध्ये लॉकडाऊन सुरू झाला, वीक एक 30 कुत्रे अबॅन्डन केले गेले. हो. कारण त्यावेळी सुरुवातीला काही रुमर्स होते की कुत्र्यांमुळे पण स्प्रेड होतं, हे मांजरींमुळे स्प्रेड होतं. सो असे अनेक कुत्रे मांजरी घरातनं काढून दिले किंवा सोडले, रात्री बाहेर नेलं आणि ठीक आहे रस्त्यावर सोडून आले. ऑब्व्हियसली ॲट दॅट पॉइंट, कारण हे फिलिंग जे असतं ते येतच. फक्त प्राण्यांमध्ये धरून ठेवणं हे नसतं खूप, म्हणजे राग की त्या माणसाने मला सोडलं, त्यांनी मारलं मला, हे नसतं त्यांच्यात. म्हणून त्यांना ते खूप हळवे असतात. सो दे कॅन गो इन टू अ डिप्रेशन. म्हणजे फॉर इन्स्टन्स मी एक अबॅन्डन्ड डॉग अडॉप्ट केलेला आहे. ही टूक अ लॉंग टाइम टू, म्हणजे अजूनही त्याला सेपरेशनचा खूप इश्यू आहे. कारण त्याची एक छान फॅमिली होती, चांगले वागवत असतील, असं नाही की दर कुठली जी फॅमिली आहे ती मारहाण करते वगैरे, पण त्याची डिस्प्लेसमेंट झाली. आणि ऑफकोर्स प्राणी डिप्रेशन मध्ये जातात, त्यांना बऱ्यापैकी ते हळवे असतात, त्यांचं एक ह्युमन कनेक्ट खूप स्ट्रॉंग असतो. त्या पर्टिक्युलर ह्युमन बरोबर त्यांचं जे कनेक्ट असतं ते जर आपण तोडलं तर त्यांना खरंच कळत नाही की माझा माझा पर्पसच होता या माणसाबरोबर राहणं, फॉर प्रोटेक्शन, तर का त्यांनी असं केलं असेल, हे प्रश्न त्यांना पडतात.
पण अगेन द ब्युटी ऑफ इट इज नेचर अडॅप्ट, जे आपल्याला खूप अवघड जातं. आपण 21 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये पण खूप गोष्टी करायचा प्रयत्न केला की नाही नाही हे 21 दिवसच आहे, ठीक आहे विल ऍडजस्ट, पण नाही, अजून मेंटली वी आर नॉट ऍडजस्टिंग टू द न्यू नॉर्मल. हम्म. तर त्यांना त्रास होतो, त्यांना सगळं म्हणजे दुखापत होत असते सतत. इट्स जस्ट दॅट इट इज को रिलेटेड विथ द ह्युमन. म्हणजे अनेकांचे फोन जेव्हा येतात की माझा कुत्रा खूप डिप्रेशन मध्ये आहे आणि तो सतत स्वतःचा पाय खात असतो आणि त्याला चावत असतो आणि त्याचं काहीतरी बिनसलंय आणि तो काय म्हणजे वेडबीड लागलं की काय वगैरे अशा पद्धतीने ते म्हणजे दे फील इट्स समथिंग बॉदरिंग द पेट. आणि कुत्र्याला किंवा मांजरीला प्रश्न विचारला की ते म्हणतात की माझा ह्युमन खूप डिस्टर्ब्ड आहे, ही इज गोइंग थ्रू समथिंग, ही इज गोइंग थ्रू अन इमोशनल टर्मॉइल आणि मला ते बघवत नाहीये. सो आय एम ट्राईंग टू इदर मेक हिम रिअलाइज बाय मिररिंग हिम. म्हणजे कधी कधी कुत्रे आपण जसे वागतोय त्या पद्धतीनेच एक वन लेवल अप वागायला लागतात. म्हणजे एक माणूस जर घरी खूप चिडचिड करणारा असेल, तो कुत्रा कदाचित विल अटॅक समवन इव्हेंच्युअली. ह्या झोन मध्ये जाऊ शकतात. बट नाव दिस डिपेंड्स ऑन द ह्युमन ॲनिमल कोरिलेशन. म्हणजे नॉट नेसेसरली हे दरवेळी होतं, पण इट डिपेंड्स ऑन केस टू केस. सो त्यांचे पण इमोशन्स असतात, त्यांना पण डिप्रेशनचे इश्यूज असतात, बट समटाइम्स इट्स व्हेरी मच कोरिलेटेड टू त्या घरातला पेट पेरेंटचा काही इश्यू आहे का. सो हे ऍज ॲनिमल कम्युनिकेटर्स वी ट्राय टू आयडेंटिफाय. ओके. हे अवघड जातच सांगायला त्या पेट पेरेंटला की तुमच्यात प्रॉब्लेम आहे, त्या प्राण्यात प्रॉब्लेम नाहीये, पण ते ऑब्व्हियसली वी हॅव टू डील इट इन दॅट वे. खूप सटली सांगावं लागतं. ओके. अनेक वेळा बिकॉज ऍज ह्युमन्स वी आर जजमेंटल. आपण खूप डिनायल मध्ये जातो की चल चल काही नाही, वेडे असतात हे कम्युनिकेटर्स, काहीच त्यांना. डिफेन्स आपला खूप पटकन पुढे येतो, करेक्ट. ज्याच्यामुळे वी गो इन टू डिनायल. म्हणजे आता करंट सिनारिओ मध्ये कोविडच्या डिनायल मध्ये अनेक लोक आहेत हो की हो. मला काहीच होणार नाही. सो इट्स व्हेरी व्हेरी ह्युमन. हे ह्युमन ट्रेट आहे. ॲनिमल्स आणि नेचरची ट्रेट वेगळी आहे. ओके. आपण वी आर कंडिशन टू बी लाईक दिस. ओके. त्यामुळे आय गेस मला ना असाही प्रश्न पडला की आपण आता हे डिरेक्टली आपण कन्क्लुजनवर गेलो की डिप्रेशन असेल तर काय करता येईल किंवा डिप्रेशन असतं का. डिप्रेशन आहे हे कसं ओळखता येईल एखाद्या पेट पेरेंटला. कारण माणूस आपल्याला कळतो की काहीच बोलत नाहीये अनेक दिवस किंवा त्याच्या बोलण्यावरनं कधी कधी कळतं. माणूस बोलून व्यक्त होतो, त्यामुळे त्याच्या भावना किंवा त्याला वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला कळतात. पण तसं प्राण्यांमध्ये नेचरमध्ये होत नाही. तर हे कसं ओळखायचं की देयर इज समथिंग रॉंग विथ माय पेट. एक्झॅक्टली. सो देर इज नथिंग रॉंग विथ द पेट ऍट दॅट पॉइंट. त्यांनी जी एनर्जी कॅच केलेली असते ती असते त्या ह्युमनची एनर्जी, जी लो असते. करेक्ट. आपल्याला वाटतं आपण ग्रेट आहोत आणि आपली एनर्जी सुपर हाय लेवलवर आहे, पण हा. प्राण्यांना खूप लवकर ती कॅच होते. खूप इनर फिलिंग असतं जे आपल्याला पण, इट्स अ व्हेरी सबकॉन्शियस फिलिंग, जे अनेक वेळा आपल्याला कळतच नाही दॅट वी आर गोइंग थ्रू दिस. आणि ऑलवेज त्याचं काही नेगेटिव्ह नसतं. मी म्हणते कंटाळा आला, हे इमोशन पण ॲनिमल कॅच करतं आणि मग ते हा. झोपूनच राहतं, मग काहीच नाही करत की माझा ह्युमन पण असा आहे, मी पण असा आहे. सो दॅट बिकम्स मिररिंग. कधी कधी त्या प्राण्याला असं वाटतं की नाही बाबा खूप आता ह्याचं वजन वाढतं, याला उठवायला लागणार, सतत दाराकडे जाऊन भुंकणार, मला खाली जायचंय म्हणणार. आफ्टर अ पॉइंट कम्युनिकेशन नंतर कळेल की तो प्राणी म्हणतोय की मला, किंवा तो कुत्रा किंवा मांजर म्हणतोय की मला बाहेर पडायचंय, बिकॉज आय वॉन्ट टू शो द ह्युमन की जरा बाहेर पड आणि एक्सरसाइज करेक्ट. कर, तुला गरजेचं आहे ते. करेक्ट. सो अशा पद्धतीने ते कीप गिव्हिंग यू सर्टन मेसेजेस. आपण त्या पद्धतीचे मेसेजेस कॅच केले तर इट बिकम्स व्हेरी इझी आणि द होल प्रोसेस बिकम्स व्हेरी इंटरेस्टिंग. बिईंग अ पेट पेरेंटचा प्रोसेस. करेक्ट. करेक्ट. आपल्याला मुग्धाने मगाशी एक प्रश्न विचारला होता की अचानक ते अग्रेसिव्ह का होतात.
सो ह्याच्या दोन गोष्टी आहेत. काही वेळा कुत्रे जेनेटिकली त्यांच्यामध्ये काही इश्यूज असू शकतात, ज्याच्यामुळे ती अग्रेशन येऊ शकतं फ्रॉम देअर अँसेस्टर्स. मोस्ट ऑफ द टाइम्स अग्रेशन इज को रिलेटेड विथ घरातले वाईब्स. रस्त्यावरच्या कुत्र्यांना कदाचित डोक्यावर मार बसलाय, काहीतरी झालंय, देअर कुड बी समथिंग ज्याच्यामुळे तो एक काय म्हणतात इनबिल्ट प्रॉब्लेम असेल. घरातला अचानक कुत्रा अग्रेसिव्ह झालाय, इट इज व्हेरी कोरिलेटेड टू घरातले वाईब्स. मला ऐकू येतोय तुझा आवाज. ओके ओके. हा. सो अग्रेशन हे अनेक वेळा असं पण असू शकतं की फॅमिलीमध्ये काही इश्यूज असतील. म्हणजे एक केस अशी होती ज्याच्यामध्ये द कपल वॉज गोइंग थ्रू अ सेपरेशन, आणि हे सांगितलं नव्हतं त्यांनी ज्यावेळी द केस केम टू मी. आणि त्या कुत्र्यानी त्या बाईला अटॅक केलं होतं चेहऱ्यावर, आणि ते ऑलमोस्ट तिचं असं म्हणजे डोळा वाचला इतकं ते झालं होतं. आणि त्या कुत्र्यावर कम्युनिकेट केल्यानंतर कळलं की अबोला आहे. म्हणजे असं पण नाही की कचा कचा भांडतायत घरी, कोणी काहीच करत नाहीये. सो त्याचं ते फ्रस्ट्रेशन होतं. त्याच्या त्या दोन तो नवरा बायको होते त्यांच्यामध्ये काहीतरी कम्युनिकेशन करायला ही सेड आय हॅड टू टेक दिस हार्श स्टेप. जे ऑब्व्हियसली इट्स नॉट द राईट हे, पण तेच परत दे आर जस्ट फिलिंग. अनेक वेळा ते लॉजिकल असतं का नाही ह्याच्यामध्ये गेलो तर मग ते खूप फाटी फुटतील त्याला. पण देन वी रिअलाइज की दे आर गोइंग थ्रू अ क्रायसिस, आणि द पेट इज जस्ट ट्राइंग टू तुझा मेक आवाज समथिंग. ब्रेक होतोय. तुझा आवाज ब्रेक होतोय. एकदा नेटवर्क ओके. फक्त चेक करशील का? हो, आता येतोय? हो येतोय, पण मध्येच ब्रेक होतोय. कंटिन्यू. ओके. सो असे खूप अनेकदा केसेस असतात ज्याच्यामध्ये प्राण्यांना काहीतरी सांगायचं असतं त्यांना, त्यांच्या ह्युमन्सना, आणि ते अनेक वेळा पोचत नाही. आणि खूप वेळा असं होतं की नाही त्यांनी तो अग्रेसिव्ह झाला म्हणून आम्ही देऊन टाकला. सो हे देऊन टाकण्याचं मला काही कळत नाही काय आहे. म्हणजे आणायचं, महागडे कुत्रे विकत घेतात लोक, आणि मग ऍट अ पॉइंट दे फील की नाही बाबा झेपत आहे, देऊन टाकूया. म्हणून मी खूप वेळा, म्हणजे मला फ्रेंड्स हॅव कॉन्टॅक्टेड मी जे फर्स्ट टाइम पेट पेरेंट्स आहेत. त्यांनी म्हटलं मला ना एक गोड कुत्रा विकत घ्यायचा आहे. म्हटलं नाही नाही, विकत नका घेऊ. एक तर सेकंडली, का आणायचाय कुत्रा घरी हा एक तुम्ही तुमचं ठरवा. माझा टाइमपास होत नाहीये म्हणून मी म्हंटल की जरा कुत्रा आला तर मला बरं वाटेल, आणि मी जरा खेळीन त्याच्याबरोबर, आणि माझं वजन कमी होईल. हे अशा पद्धतीने नाहीच विचार करता येत. किंवा लॉजिकल काही हे असतात की आमचा एकच मुलगा किंवा एकच मुलगी आहे, आणि त्याला कंपनी म्हणून वी वॉन्ट अनदर लिव्हिंग बीइंग इन द हाऊस. ठीक आहे, दॅट इज अ लॉजिकल थिंग. मग त्या दोन सिबलिंग्स मध्ये जेव्हा जेलिसी फॅक्टर येईल तेव्हा त्या कुत्र्याला देऊन टाकणं, हे थोडंसं ट्राय टू फाइंड आउट काय असेल. देर कुड बी अ पॉसिबिलिटी की देर इज काय म्हणतात कॉम्पिटिशन विच इज हॅपनिंग. तो मुलगा जर 5 वर्षाचा असेल आणि कुत्रा 2 वर्षाचा असेल, देर इज व्हेरी हाय कॉम्पिटिशन. जे तो मुलगा कम्पीट करतोय, कुत्रा नाहीच करत आहे कम्पीट, पण अटेन्शन सिकिंग साठी असू शकतं. सो असे अनेक प्रॉब्लेम्स असतात, बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स खूप असतात, आणि ह्याच्यातनं इनफॅक्ट अॅनिमल कम्युनिकेशनच्या थ्रू अनेक बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स पण सॉर्ट आउट करू शकतो आपण स्टेप बाय स्टेप. ओके ओके ओके. मला आता असं तू मेन्शन केलंस आता की तुम्हाला एक्झॅक्टली पेट घरात का हवंय ते इंटेन्शन क्लिअर असणं फार गरजेचं आहे. तर बऱ्याचदा डिसएग्रीमेंट पण असतं घरामध्ये की घरातल्या काही मेंबर्सना पेट हवं असतं आणि काही मेंबर्सना म्हणणं असतं तुझं काय, तू करशील अमुक अमुक, सगळं करावं लागेल मला. ह्या एक कॉमन नोटवर त्यांचं डिसएग्रीमेंट होतं. तर अशा वेळेला नेमकं काय करायला हवं? नाही आणायचं. मग खूप जर प्रॉब्लेम्स असतील, ते जे घरी येणार असेल, आणि
गट असे बनवलेत तुम्ही की मी नाही बाबा बघणार त्याच्याकडे आणि तूच बघ. सो डोंट, फर्स्ट गिव्ह इट टाइम. ओके. इट्स लाईक प्रेग्नेन्सीच्या वेळी असं नसतं ना, मी नाही बघणार त्या मुलाकडे, काय जे काय असेल तिला करू दे, असं नाही होऊ शकत ना. इट करेक्ट, बिकम्स अ फॅमिली करेक्ट. मेंबर. सो तुम्ही मी मीच करणार आहे, नवरा घाबरला तरी चालेल, हम्म. पण आय डोंट नो, त्याच्या इट्स अ फॅमिली डिसिजन. तुम्ही एकट्याच असाल आणि करेक्ट. तुम्ही तुमच्यासाठी एक म्हणजे कंपॅनियन म्हणून कुत्रा तुम्हाला हवाय, दॅट इज अनदर डिसिजन. पण 5 लोक आहेत घरात आणि ऑलरेडी खूप डिस्कशन्स आणि अग्रीमेंट्स डिसअग्रीमेंट चालू आहेत. तर आय थिंक येस, बट जर तो जो एक मनुष्य असेल तो खूप कॉन्फिडेंट असेल की आय नो दॅट डॉग कमिंग इन टू द हाऊस इज गोइंग टू चेंज आवर लाईव्स, इट्स गोइंग टू गिव्ह अस समथिंग. मे बी घरात जे टेन्शन असेल ते कदाचित कमी होईल, डायव्हर्ट होईल. देन इट्स अ लॉजिकल डिसिजन ऑल्सो टू बी टेकन. पण फर्स्ट टाइम पेट पेरेंट्सना मी नेहमी म्हणते, कुत्रा मांजर काही असो, मी म्हटलं फिश टँक हवं तर आधी ठेवा. दॅट इज ऑल्सो डिफिकल्ट टू हँडल. आय एम नॉट सेइंग डिफिकल्ट की अरे बापरे म्हणजे खूप ग्रेट काहीतरी खूप कामं करावं लागतात वगैरे. एक त्या फिश टँक मध्ये एक मासा बघा, पाळून बघा ना, देर इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. तो जीव आहे. करेक्ट, करेक्ट. मग अशी पण उत्तर येतात, हो पण तो काहीच नाही ना करणार, तो काही बोलत नाही, तो काहीच करत नाही, सो मग ते कशाला पाळायचं, मग त्यापेक्षा कुत्रा, तो तर प्रेम देतो खूप. सो ह्याला काही म्हणजे उत्तर नाही, बिकॉज एव्हरीवन इज कम्युनिकेटिंग. तो बिचारा मासा करेक्ट. पण खूप ऍब्सोल्युटली. ओरडून ओरडून खूप काहीतरी बोल. सांगायचा प्रयत्न करतोय, पण आपण नाही ऐकू शकत करेक्ट, होतो. करेक्ट, करेक्ट. करेक्ट. मला ना मुक्ता मगातपासून एक प्रश्न विचारतीये. मुक्ताने असा प्रश्न विचारला की आपलं पेट जर का खूप खायला लागलं तर काय करायचं? काय तुम्ही कमी खा. काय कदाचित मिररिंग करत असावं, कदाचित त्याला कमी पडत असेल कदाचित खाणं, अच्छा. जे मे बी आता त्याचा एक ॲपेटाईट वाढला असेल. सो देर आर व्हेरियस रिझन्स. म्हणजे मग त्या पर्टिक्युलर प्राण्याला प्रश्न विचारून हे करू शकतो आपण. आता लॉकडाऊनच्या काळात प्राणी खूप खातायत हे खूप कॉमन केसेस आहेत ह्या. ह्याचं कारण हे आहे की आपण खूप छान सुंदर काय काय बनवून खात असतो सतत. सो त्या प्राण्याला करेक्ट. वाटतं की चला आपण पण खाऊया काहीतरी छान खायला. सतत खातायत, सतत खादाड झालेत सगळे. सो त्याला पण वाटतं की मला पण एन्जॉय करायचंय हे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. मुग्धाचा असा प्रश्न आलाय की खरंच डॉग ट्रेनिंग गरजेची आहे का? का नॅचरली ते जसे असतात तसं राहिलं तर काय होईल? आय आय ऑलवेज ॲडवाइज की ट्रेनिंग इज मस्ट. एकतर आपण ओके. ज्या पद्धतीने राहतो ते त्या काही डिसिप्लिन्स असतात जे मे बी ऑफ न्यू फॅमिली मेंबर कमिंग इन टू द हाऊस हॅज टू ऍडजस्ट टू दॅट. असं नाही की हवं ते वागलं म्हणजे कुठेही चढ, काय जा, बाहेर जा. काहीतरी एक शिस्त लागते ज्याच्यासाठी ट्रेनिंग इज अ मस्ट. त्याच्यामध्ये तो कुत्रा एकतर खूप इंटरॅक्टिव्ह पण होतो, बिकॉज आता आजकालचे ट्रेनर्स दे व्हेरी खूप वेगवेगळे गेम्स आणि हे करून त्यांना इंटरॅक्टिव्ह करतात. ट्रेनिंगच्या थ्रू कधी कधी फर्स्ट टाइम पेट पेरेंट्सना ते बघायला पण मिळतं ते स्टेजेस, अँड देअर कम्युनिकेशन ऑल्सो बिकम्स बेटर विथ ट्रेनिंग. ते सिम्पल आपण बस खाली, हा काय मग आता खाते, ऐकतो ना तो सगळं. सो हे ट्रेनिंग गरजेचं आहे टू डिसिप्लिन हिम. आधी काही असं नव्हतं, म्हणजे माझ्या लहानपणापासून कुत्रे मांजरी अशा आहेतच घरात. आय हॅव नॉट नेव्हर दिस हाऊस हॅज बीन एम्प्टी विदाउट पेट्स. म्हणजे नो पेट्स असा झोनच नव्हता कधी माझ्या लहानपणापासून. त्यावेळी करेक्ट. ट्रेनिंग हा मुद्दाच नव्हता. म्हणजे आय डोंट थिंक कुठलेही ते कुत्रे त्यावेळी ट्रेन व्हायचे. आम्हीच काय काय बस तिकडे जाऊन बाजूला बस, नाही नाही आता नाही खायचं, थांब जरा मस्ती, असं ते म्हणून ते ट्रेनिंग व्हायचं. पण आय गेस नाव वी हॅव ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रेनर्स अँड ऑल दॅट, माइट एज वेल युटिलाइज दॅट. आणि ते चांगलं शिकवतात. म्हणजे असं नाही की मारतात आणि हे करतात, चांगलं. दे आर व्हेरी बिहेवियरल प्रोफेशनल्स असतात जे ट्रेनिंग बरं करतात आणि शिस्त लागते. ते लहान बाळच असतं ना, त्याला
एक सांगावं लागतं. सो इट्स करेक्ट. नाईस टू ट्रेन. जसं अॅनिमल ट्रेनिंग गरजेचं असं आहे, तसंच पेट पेरेंटिंग करतानाचं पण ट्रेनिंग गरजेचं आहे का पेरेंट्सना? सो अगेन इट्स लाईक बिईंग अ पेरेंट. त्याचं हम्म. ट्रेनिंग सुरुवातीपासून घेऊन मग प्लॅनिंग टू हॅव अ चाइल्ड असं कधीच नसतं. करेक्ट. एक्सपिरियन्सच्या थ्रू आपण पेट पेरेंट्स बनतो. आता हे पेट पेरेंट हे आत्ता सध्या म्हणजे एक काय आय थिंक 5-1 वर्षापूर्वीपासून वापरलेलं टर्म आहे. त्याच्या आधी ओनर्स करेक्ट. म्हणायचे. हम्म. इट बिकेम पेट पेरेंट्स कारण लोकांना जाणवायला लागलं हाऊ इम्पॉर्टंट अ पेट इज टू देअर लाईव्ह. हम्म. हम्म. आणि मोस्ट ऑफ सम कपल्स हॅव ऑप्टेड पेट्स इन्स्टेड ऑफ किड्स ऑल्सो. आता ते बऱ्यापैकी ट्रेंडिंग म्हणतात तसं आहे की पीपल फील हम्म. की आय डोंट वॉन्ट किड्स, मी त्यापेक्षा खूप कुत्रे मांजरी पाळीन. आणि सो इट्स अ मॅटर ऑफ एक्सपिरियन्स. आणि ते हळूहळू आपण शिकत जातो. हम्म. जसं आपण एव्हरी ह्युमन इज इंडिव्हिज्युअली डिफरंट फ्रॉम वन अनदर, तसंच एव्हरी हम्म. पेट इज डिफरंट, एव्हरी ॲनिमल इज डिफरंट, एव्हरी ट्री इज डिफरंट. हम्म. एव्हरी हम्म. काय म्हणतात नेचर मधलं जे काही आहे, माती हम्म. वेगळी असते, करेक्ट. त्यांचं म्हणणं वेगळं असतं, करेक्ट. त्यांची वॉर्मथ करेक्ट. वेगळी असते. करेक्ट. सो ते ट्रेनिंग विल हॅपन्स इव्हेंच्युअली. तपनचा असा प्रश्न आलेला आहे की बऱ्याचदा पालक आपल्या लहान मुलांना लहानपणापासूनच असं सांगतात की कुत्र्याला हात लावू नको, जवळ नकोस, प्राणी चावतात, असं प्राण्यांबाबतीत निगेटिव्ह सांगू नये असं त्याला वाटतं. सर त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? पण ते नाही बदलता येणार आपल्याला. म्हणजे कितीही वेळा आपण भीती जर असेल कोणाच्यात सो ती नाही आपण घालवू हम्म. शकत अनलेस दॅट पर्सन हम्म. गेट्स अ पेट. आणि कारण हे आपली खूप मतं असतात. हम्म. सो ती हम्म. हम्म. मतं आणि ते सगळंच कंडिशनिंग करणं म्हणजे आपल्याला एक वेगळा कोर्स करावा लागेल ऍज ह्युमन बिईंग्स. नॉट टू हम्म. बी जजमेंटल, नॉट टू हॅव दिस करेक्ट. काइंड ऑफ काय म्हणतात प्रिकन्सिव्ह नोशन्स. हम्म. हम्म. त्याला काहीच नाही करू शकत. म्हणजे माझ्या कुठल्याच मैत्रिणी मित्र जे कुत्र्यांना घाबरतात, जेव्हा ते घरी येतात तेव्हा मी असं नाही म्हणत मी जरा थांब, जरा बांधून ठेवते. आणि मी म्हणते नको येऊस घरी कारण खूप कुत्रे आहेत घरात, सो डोंट कम. करेक्ट. आणि इट्स जेन्युइन आहे कारण मला मी पॅनिक होणार तर भेटायला उडी तर मारणारच ना तो कुत्रा. हम्म. ते हम्म. इतकं ते ट्रेनिंग नाही करू शकत आपण. इट्स दॅट इमोशन दे वॉन्ट टू शो की ये कोणतरी आलं, पाहुणे आले. सो ते आपण नाही कंट्रोल शकत. सो त्यापेक्षा आम्ही म्हणतो की आपण बाहेर भेटूया, घरी नका येऊ. इट्स ओके. करेक्ट. 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 राणी वर्मा आपल्याला जॉईन झालेल्या आहेत आणि त्या विचारतात की कुत्रे आणि मांजरी आपण एकाच घरात ठेवू शकतो का, कारण का त्यांच्याबद्दलचं रिलेशन बद्दल काय सांगशील? हो, माझ्याकडे एक मांजर आणि 2 कुत्रे आहेत. सो आहे म्हणजे तसं सिच्युएशन घडू शकते. पण जनरली येस, त्यांच्या पर्सनॅलिटीज क्लॅश होतात बऱ्यापैकी, हा. 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 कुत्रा आणि मांजर. कारण हम्म. तिचा मूळ स्वभावच अटॅकिंगचा असतो. म्हणजे एक बेसिक तिला एक काय म्हणतात अलर्टनेस वेगळ्या पद्धतीचा असतो. हम्म. 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 आणि कुत्र्याला मैत्री करायची असते. हम्म. 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 सो हा क्लॅश खूप म्हणजे पर्सनॅलिटीज खूप वेगळ्या पद्धतीने म्हणजे डॉमिनंट असतील तर त्या क्लॅश होऊ शकतात. पण हम्म. खूप आहेत. देर आर मेनी क्लायंट्स आय हॅव हू हॅव काय 12 मांजरी, 2 कुत्रे. हम्म. सो इट्स पॉसिबल. आपण सगळेच को एक्झिस्ट होतोय ना आता. आपण ऍज ह्युमन्स करेक्ट. नेचरमध्ये को करेक्ट. एक्झिस्ट करायचा प्रयत्न करतोय. आणि अॅनिमल्स हम्म. आर ऑलरेडी को एक्झिस्टिंग. ते आपल्यावर को एक्झिस्ट होत आहेत, हे अजून म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. बिचारे सहन करेक्ट. करतायत आपल्याला.
करेक्ट करेक्ट. मला ना हा प्रश्न पडला की आपण म्हणतोय की त्यांच्याशी ते आपल्याशी कम्युनिकेट करतात म्हणजे कुत्रा मांजरी तर तू म्हणतेस की ते बिचारे एक्सप्रेस करतात की ये आम्ही खुश झालो ये पाहुणे आले हे सगळं करतात. पण पक्षी किंवा आपण नेचर म्हटलं की आपल्याला झाडं पानं फुलं रोपं ही सगळीच आली त्याच्यामध्ये तर त्यांचं एक्सप्रेशन कसं आपण ओळखू शकतो किंवा हा म्हणजे तू स्वतः त्यांच्याशी कशी कम्युनिकेट करतेस आणि व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. सो आता म्हणजे आता लॉकडाऊन नंतर किंवा व्हॉट एव्हर हे सगळं सिनारिओ झाल्यानंतर आपण सगळेच म्हणणार की चला चला सुट्टीसाठी बाहेर कुठे जाऊया, निसर्गामध्ये जाऊया, काय माउंटेन क्लाइम्बिंग करूया, हम्म. कुठे बीचवर जाऊया. सो तिथे जेव्हा हम्म. आपण जातो तेव्हा हाफ आवर टाइम गोज इन क्लिकिंग पिक्चर्स किंवा हम्म. काय व्हॉट एव्हर. आपण ना वी डोंट एन्जॉय द नेचर. हम्म. आपण युजली वी वॉन्ट टू जस्ट एक्सपिरियन्स इट अँड कलेक्ट इट इन वन कॅमेरा आणि गो अवे. तिथून निघून जायचंय हम्म. पटकन कारण 2 दिवसात आपल्याला वेगळं काहीतरी करायचंय ज्याच्यामध्ये आपल्याला अजून हम्म. एक्सपिरियन्स हवाय. सो आपण ते ओढून खेचून सतत वी वॉन्ट इट. हम्म. हम्म. कधीतरी एक कुठलं तरी जर झाड असेल त्याला फील करून हम्म. जर बघितलं तर हम्म. इन्स्टंटली यू विल फाइंड समथिंग की ते जिवंत आहे. ते फिलिंग आपल्याला आता ते खूप इनर फिलिंग असतं. सम पीपल हम्म. माइट टेक टाइम टू गेट इन टू इट. पण काही हम्म. लोकांना ते सहज जमतं. म्हणजे घरातली झाडं जर वाढवणं एक बेसिक पीपल से आय हॅव अ ग्रीन थंब. खूप फुलं पानं सगळी हे आहेत माझ्याकडे, झाडं आहेत. आणि देर आर सम पीपल हु से की नाही माझ्याकडे काही टिकत नाही बाबा, काहीच नाही. सो दॅज अ रिझन फॉर दॅट. मे बी त्या झाडाला म्हणायचं की आत्ता नको, आत्ता खूप गर्दी आहे, इमोशन्सची गर्दी आहे. आय विल कम इन लेटर. यू हॅव इनफ राईट नाव ऑन युअर प्लेट. आय विल कम इन लेटर इन टू युअर लाईफ. हम्म. सो आत्ता माझा हम्म. पर्पस नाहीये इथे, तुझ्याकडे नाहीये. मे बी दॅट सोल हॅज अ पर्पस समवेअर एल्स. हम्म. तुला ऐकू येतोय का ग? हो, थोडा येतोय. कारण हम्म. घरी लाईव्ह बघत असेल तर इयरफोन्स लावायला सांग ना प्लीज. नाही ठीक आहे, ओके, लेट्स कंटिन्यू. नाहीच या. हम्म. हा. येस कंटिन्यू. झाडांना पण ती भाषा म्हणजे डेफिनेटली त्यांच्याकडनंच आपण शिकलोय हाऊ कम्युनिकेट. हम्म. हम्म. आफ्रिकामध्ये आफ्रिकन एक झाड आहे, स्पीशीज आहे, अकेशिया नावाची ट्रीज आहेत. सो हम्म. तिथे जे ना जिराफ्स त्याची पानं खातात. हा हा. ऐकू येतंय ना? हो हो येतंय. ऑल ओके असं येतोय मेसेज. ओके. जिराफ्स जे असतात उंच असतात, ते झाडं पण बऱ्यापैकी उंच आहेत, अकेशिया नावाची झाडं. हम्म. सो ते जिराफ्स ती झाडं, ती पानं त्यांना खूप तर हम्म. ते जे झाड आहे ना त्यांना हम्म. खूप काटे असतात आणि ते वेगळ्या त्याचे काही हे वेगळे आहेत, काय म्हणतात, त्याचा उपयोग पण असतो त्या पानांचा खूप. पण हम्म. जिराफ्स एक स्टेपल फूड म्हणून ती पानं असतात. हम्म. एका झाडाला जेव्हा हे जाणवतं की एक हम्म. बऱ्यापैकी 5-6 जिराफ्स आलेत आपल्याला खायला, आपली पानं खायला. हम्म. सो हे जे पहिलं हम्म. झाड आहे हम्म. ते थ्रू द फ्रिक्वेन्सी ऑफ कम्युनिकेशन हम्म. पुढे कुठलं तरी एक 100रावं जे झाड असेल तिथपर्यंत ते हम्म. कम्युनिकेट करून सांगतं की देर इज डेंजर कमिंग. ओ. आणि पहिल्या 2-3 झाडांना हे म्हणजे आय थिंक इट्स अन इनबिल्ट सॅक्रिफायसिंगचा एक हे की पहिले 2-3 जे असतील त्यांचं खात 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 ते जिराफ जसे पुढे जात आहेत तसे ह्या झाडांमध्ये ती क्वालिटी असते की ते ना एक काहीतरी सिक्रीट करतात, एक केमिकल त्यांच्यातनं, आणि ती जी पानं असतात ती कडू लागायला लागतात. ओ. हो. सो बाय द टाइम द जिराफ्स गो टू द 5th or 6th ट्री हा. त्यांना ते थू करत थुंकायला लागतात ते, अँड देन दे गो अवे. सो दिस फर्स्ट ट्री हॅज कम्युनिकेटेड की येतायत बाबा ते.
आणि बरं जिराफ्सना पण कळतंय हे कम्युनिकेट करतायत, तर जिराफ्सचं वेगळंच म्हणणं असतं. ज्या बाजूनी वारा वाहतोय हा. त्या दिशेने तोंड करून ते खातात, कारण या झाडाला खूप काटे असतात. सो ते काटे असे असतात आणि मग त्या वाऱ्यामुळे ती पानं अशी होतात आणि मग ते उंच असल्यामुळे ते असे खाऊ शकतात. सो बोथ जिराफ अँड द ट्रीज आर कम्युनिकेटिंग. अरे, आणि बाय द एंड सो ऑफ दॅट अमेझिंग. एंटायर 100 झाडं वाचली असं त्यांनाच त्यांचं एक फिलिंग येतं की करेक्ट, करेक्ट. सो सर्वायवलच गेम चालूच असतो सतत. इट्स नॉट की म्हणजे अॅनिमल कम्युनिकेटर्स विल नॉट बी अटॅक्ड बाय टायगर्स, असं नाही होऊ शकत. त्यांना भूक लागली आणि त्यांचं जर इन्स्टिंक्ट असेल तर काही घडूच शकतं ते. पण इट्स नाईस इफ यू अंडरस्टँड व्हॉट दे आर ट्राईंग टू से. ओके, ओके. जसं आपण हे म्हणतो ना की अ, अ, हे हे खूपच अमेझिंग आहे. म्हणजे मी ह्या थॉट मधनच थोडीशी बाहेर यायला मला वेळ लागतोय. पण असंही म्हणजे तुझ्या एक्सपिरियन्स साठी तुझ्या एक्सपिरियन्स बद्दल मला विचारायचंय की जेव्हा जेव्हा तू कम्युनिकेट करतेस नेचरशी किंवा झाडांशी, आता कारण आपण अगेन मी परत त्याच पॉइंटवर येते की कुत्रा किंवा मांजर हे त्यांच्या कृतीतनं आपल्याला सतत एक काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपणही त्यांच्याशी त्या त्या भाषेमध्ये आणि असं सगळ्या गोष्टी करत असतो. पण कधी कधी म्हणजे माझा हा कायम प्रॉब्लेम आहे की माझ्या घरी अगं झाडच टिकत नाही. तर मग एखादी गोष्ट जर का आपल्या मनासारखी होत नसेल तर ती कितपत निगेटिव्हली घ्यावी. आणि मग जसं एखादं पेट मी घरी आणलं तर त्या माझ्याशी ते नीट कम्युनिकेट नाही करते, पण माझ्या भावाशी ते छान कम्युनिकेट करते किंवा त्याच्याबरोबर ते छान खेळते. तर ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून पण ते कितपत पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली घ्यावं. आणि मग त्या बरोबरीने जसं आपण रेग्युलरली पेट्सचं फिजिकल चेकअप करतो किंवा वेटकडे घेऊन जातो, तसं आपण अॅनिमल कम्युनिकेटरकडे त्याला किती फ्रिक्वेंटली घेऊन जाणं गरजेचं आहे. ओके. सो पहिला तुझा प्रश्न होता त्याचं एक. सो आपले ना हा. एक्सपेक्टेशन्स खूप असतात की मी माझ्यासाठी आणलाय हा कुत्रा, सो माझा हम्म. माझा आहे तो. पण मे बी हिज पर्पज इज टू गिव्ह हॅपीनेस टू दॅट चाइल्ड इन द हाऊस. किंवा एक हम्म. म्हातारी आजी असेल जिच्यासाठी कंपनीसाठी तो आलेला आहे त्यांच्या आयुष्यात. सो आपले ओके. एक्सपेक्टेशन्स मॅच करण्याचा जो आपला एक बेसिक सतत वी आर ऑल द टाइम रनिंग, कारण वी ऑलवेज वॉन्ट थिंग्स टू गो आर वे. सो कधी कधी झाडं नाही टिकत घरी इज अ व्हेरी व्हेरी कॉमन प्रॉब्लेम. माझे पण काही आता परवाच एक मला काहीतरी झाड लावायचं होतं, ते नाही टिकलं. सो आय कम्युनिकेटेड विथ द ट्री, विथ द प्लांट. आणि त्याचं म्हणणं आता खूप गर्दी आहे, थांब जरा, खूप आहे ना ऑलरेडी तुझ्याकडे, कशाला म्हणजे. सो एक बेसिक खूप सेन्स ऑफ ह्युमर असतो हा प्राण्यांमध्ये पण आणि झाडांमध्ये पण. बऱ्यापैकी त्यांचा एक काय क्रिएटिव्ह अँगल इज गोइंग स्ट्रॉंग. जोक्स मारतात, खोटं बोलतात. ओके, ओके. so, कधी असं झालंय का, प्रश्नच आता तू विसरले मी. म्हणालीस की खूप नाही हरकत नाही. मला असंही विचारायचं, तू आता म्हणालीस की खूप क्रिएटिव्ह असतं किंवा खूप जोक्स मारतात. तर कधी असं झालंय का की त्यांनी एखादा प्रश्नाला त्यांनी तुला एखादं उत्तर दिलंय आणि तसं काही झालंच नाही? हो, लॉस्ट केसेस मध्ये खूप होतं हे अनेकदा. कारण हम्म. तो पेट पेरेंट फ्रँटिकली फोन करतो अँड ही वॉन्ट्स दॅट कम्युनिकेटर टू कनेक्ट नाव. कारण ऑब्व्हियसली म्हणजे इट्स अ नॉर्मल इमोशन की माझा कुत्रा मांजर हरवलंय आणि आय एम क्राईंग ऑन द हम्म. फोन. सो अनेक वेळा की कळत नाही काय बोलतोय तो किंवा ती, सो शी इज हम्म. क्राईंग. सो आधी फर्स्ट हम्म. दे नीड टू काम डाऊन अँड टेल द प्रॉब्लेम. हम्म. 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 वन्स वी टेक इन अ लॉस्ट केस, ते प्राणी खूप काहीही बोलू शकतात, कारण त्यांना मोस्ट ऑफ द अॅनिमल्स जे आतापर्यंत जेवढे लॉस्ट केसेस आहेत, मोस्ट नाही म्हणू शकणार, काही हॅव लेफ्ट बाय चॉईस. हम्म. त्यांचं म्हणणं आहे की बास झालं इथे, कंटाळा आला,
आणि ते लेट देम सॉर्ट आउट देअर ओन इश्यूज. खरंच खूप आहेत इश्यूज आणि मला नाही झेपणार आहे ते. आय एम शुअर दे विल बी एबल टू टॅकल इट देमसेल्फ बिकॉज दे हॅव टू लर्न लेटिंग गो. खूप धरून ठेवलंय. अच्छा. सो इफ आय गो करेक्ट. अवे आय गेस दे विल अंडरस्टँड व्हॉट लेटिंग गो इज. हम्म. ज्याच्यामुळे सो हे जेव्हा आपण त्या ह्युमनला सांगतो की त्याला ही इज लेफ्ट बाय चॉईस, ही मे नॉट बी वॉन्टिंग टू कम बॅक. त्या प्राण्याला माहित असतं त्याचा ह्युमन कसा बिहेव करणार आहे, म्हणून तो कधी कधी खोटं पण सांगतो की हो मी हरवलंय पण तुम्हाला काही सापडणार नाही, मी खूप लांब गेलो. आणि मग अचानक अशी एक सिच्युएशन घडते की त्या पेरेंटचा फोन येतो की सापडला गाडीतनं जाताना तो बसला होता तिकडे. बरं तो निवांत बसला होता, तो ही इज लेफ्ट बाय चॉईस. त्याला ओढून धरून घरी आणलं आणि मग त्यांचा फोन येतो, तू तर म्हंटलस खूप लांब आहे, मी परत जाते त्या अॅनिमलशी कम्युनिकेट करायला. म्हटलं अरे बाबा तू का म्हणजे तोंडावर पाडलंस मला. म्हटलं अरे यार तू करेक्ट. काय म्हणजे मला नव्हतं इथे राहायचं. आय वॉन्टेड अ अदर लाईफ, आय वॉन्टेड अ न्यू फॅमिली. सो अनेकदा म्हणजे त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर खूप असतो आणि ग्रेटच असतो, म्हणजे हसूच येतं काय अनेकदा. सो मला असे खूप आहेत ना किस्से. मला आणखीन एक आता अशी क्युरिओसिटी की एक्झॅक्टली ते तुझ्याशी कुठल्या भाषेत म्हणजे बोलतात, कुठली भाषा नाही सो वापरतात तुम्ही बोलायला? बेसिकली कम्युनिकेशन जे असतं ते टेलिपॅथिक असल्यामुळे आता मी जर मराठीत त्याला प्रश्न विचारला तर मला उत्तर मराठीतच मिळतं. अच्छा. इट्स नॉट नेसेसरी की त्याची एक वेगळीच भाषा गुजराती आणि मला ती कळतच नाहीये असं नाही, बिकॉज वी आर अ मीडियम. सो आम्ही ते ऑब्व्हियसली ते डिकोड करतोय. सो डिकोड मी युजली इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करते बिकॉज देर आर मेनी नॉन महाराष्ट्रीयन क्लायंट्स ऑल्सो. सो ते सोपं पण जातं टू कम्युनिकेट आणि ऑल्सो दिस इज अ व्हेरी वेस्टर्न टेक्निक, म्हणजे वेस्ट वरनं आलंय आपल्याकडे. सो त्याचं मुळात ते बेस शिक्षण जे आहे ते इंग्लिशमध्येच होत आहे. करेक्ट. सो इट करेक्ट. गेट्स इझी टू कम्युनिकेट दॅट वे. ओके. तू शिक्षणाचा मुद्दा काढलास तर आता बऱ्याच जणांचा असा एक प्रश्न होता की म्हणजे अभिजित केळकर एक सतत म्हणतोय की मलाही हे शिकायचं, हे जाम इंटरेस्टिंग आहे. तर ह्याचं एक्झॅक्टली काय पद्धतीचं शिक्षण असतं, ते कसं घेतलं जातं, कुठे घेतलं जातं, त्याच्यासाठी किती शिक्षणाची एलिजिबिलिटी असते, त्याबद्दल थोडंसं सांग ना. सो मुळात जसं मी म्हटलं की हे आपल्या सगळ्यांनाच येतं. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ ब्रशिंग इट अप आणि अंडरस्टँडिंग इट की हे आहे आपल्यात. अच्छा. अर्थवाईज मी जे माझे कोर्सेस जे सगळे केले आहेत दॅट इज देर इज एक संस्था आहे पुण्यात अर्थवाईज नावाची. ते नवरा बायको जोडपं, व्हेरी व्हेरी डिलाइटफुल कपल, इंद्रजीत लाटे आणि मंजिरी लाटे. सो मी मंजिरीकडनं शिकले हे सगळं. शिकल्यापेक्षा शी वोंट लाईक दॅट. तिने म्हणजे ती जाणीव करून दिली की अगं बाई तुझ्यात पण हे आहे. सो शी कंडक्ट्स अ लॉट ऑफ वर्कशॉप्स आणि आय थिंक शी इज द बेस्ट कम्युनिकेटर हुम आय हॅव कम अक्रॉस. बऱ्यापैकी काम करतात ते फॉर वाईल्ड लाईफ. इंद्रजीत पण बऱ्यापैकी ही इज ऑल द टाइम ट्रॅव्हलिंग, फॉरेस्टमध्ये असतो, कम्युनिकेटिंग विथ ट्रीज. आमच्या कोर्सेसमध्ये पण जे काही ऍडव्हान्स कोर्सेस आणि ह्याच्यामध्ये पण वी गॉन इन टू नेचर. रात्री अनवाणी चालणं थ्रू नेचर. इट्स स्कॅरी. साप आला तर काय वगैरे. बरं बेसिक केअर घ्यावीच लागते आपल्याला, असं नाहीये की मी करेक्ट. कम्युनिकेटर आहे मला नाही चावणार, हे नाही होणार. पाय पडला तर चावेलच तो. पण करेक्ट. एक इट्स एक्साइटिंग. अनेकदा असं पण होतं की पीपल हॅव डन द कोर्सेस अँड दे फील की नाही मला जमत आहे. दॅट इज अगेन वी आर एक्झॅक्ट. एक्सपेक्टिंग टू मच फ्रॉम आवर सेल्व्स. आपण खूप म्हणजे झाला कोर्स दुसऱ्या दिवशी मला आपलं चला मी प्रोफेशनल कम्युनिकेटर आहे. हा अगेन एनर्जी इज फॉलोइंग द इंटेन्शन. तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला फेमस व्हायचंय ऍज अ कम्युनिकेटर. द इंटेन्शन इज ओनली रॉंग. सो करेक्ट. अनेकदा असं होतं की पीपल आर लाईक आय वॉन्ट टू डू दिस ऍज अ प्रोफेशन. मग मी तो एक कोर्स करीन, मग दुसरा करीन, मग तिसरा करीन आणि मग ते काहीतरी चार्जेस वगैरे असतात मी ऐकलंय, कारण कम्युनिकेटर्स चार्ज. सो आय कॅन मेक दिस इन टू अ प्रोफेशन. पण इफ युअर इंटेंट इज ओनली रॉंग
रॉंग म्हणण्यापेक्षा वेगळं आहे. फ्रॉम व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह. If you want to communicate with nature, communicate with nature and animals. Don't expect things from it. So करेक्ट there's a करेक्ट. large set ज्यांना कदाचित ते एक वाटतं की नाही मला आलंय अजून, मला अजून 10 वेळा हे करावं लागणार आहे. पण इट्स ओके, तुम्हाला येतंय ते ऑलरेडी. ट्राय टू गो विदिन युअर सेल्फ अँड फाइंड आउट. करेक्ट सो दॅट करेक्ट. एनर्जी विल फॉलो द इंटेंट आणि इव्हेंच्युअली तुम्हाला ते जमेल. सो हा एक गोष्ट तू सातत्याने मगातपासून बोलतीयस ती म्हणजे एनर्जी. कुठेतरी तू जे म्हणतीयस की एनर्जी वगैरे, सो मी पर्सनली सुद्धा एनर्जी ह्या विषयाशी थोडीशी डील करते, त्यामुळे आय कॅन रिअली रिलेट टू दिस आणि आय कॅन रिअली अंडरस्टँड व्हॉट इज एनर्जी. एनर्जी काय असते आणि कशा पद्धतीने ती काम करते. एनर्जी बद्दल थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांगू शकशील का तू? सो आपण जेव्हा एक आपल्यालाच एक असं वाटतं की म्हणजे डिप्रेसिंग डे आहे, आपण म्हणतो आज दिवस जरा खूपच ग्लुमी, काहीतरी न्यूज ऐकली आत्ता जे सतत चाललंय ज्याच्यामुळे ना एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमुळे पण आपली एनर्जी खूप लो होऊ शकते. का गोष्टी ऐकतो आपण, अनेक केसेस, आता हे करोनाचे केसेस, डेथ केसेस ऐकून वी आर व्हेरी लो अँड वल्नरेबल. करेक्ट. येस, असं नाही करू शकत की हा आता आपण पटकन एक मेडिटेशनचा कोर्स करूया आणि अचानक आपली ती एनर्जी अप करूया. ट्राय टू आयडेंटिफाय की आज आत्ता तुझी एनर्जी लो आहे. सी हाऊ यू कॅन करेक्ट. ब्रिंग इट अप. इट टेक्स टाइम. और समटाइम्स आपल्याला खूप छान वाटतं की येस वी वॉन्ट टू अचीव्ह समथिंग आणि समोरचा माणूस सडनली इज गोइंग टू स्नॅप ॲट यू. कामाच्या ह्याच्यामध्ये असू शकतं, एन्व्हायरमेंटमध्ये, की आय स्टार्टेड ऑफ एज अ गुड डे, यार काय डोकं खातोय, अचानक युअर करेक्ट एनर्जी अगेन गोज डाऊन. सो करेक्ट. हे जे निसर्ग आणि हे जे प्राणी आणि तुमच्या घरातले जे प्राणी आहेत, दे हेल्प यू बॅलन्स दिस एनर्जी. इट मेक्स यू काम. अनेक लोक म्हणतात की कुत्रे आर माय स्ट्रेस बस्टर्स. त्याचा अर्थ पण आपल्याला कळत नाही, पण आपण ते म्हणतो कारण आर एनर्जी इज अप. आपण जेव्हा घरी येतो, द वे दे आर वेलकमिंग अस, ते खूप खुश होतात आपल्याला बघून की ये आले करेक्ट. आता मज्जा. सो कुठेतरी वी वॉन्ट टू फील नाईस. आपण ॲज ह्युमन्स आपल्याला नेहमी काहीतरी डिमांड असतो आपला. म्हणजे ते बिचारे प्राणी, त्यांना माहित पण नाही ते लॅब आहे, तो बिगल आहे, तो डॅशिंड आहे. आपण म्हणतोय तो लॅब आहे, बिगल आहे, डॅशिंड आहे. माझ्याकडे एक ब्रिटिश करेक्ट. लॉंग हेअर कॅट आहे, माझ्याकडे आहे. पण तिला माहित नाहीये ती मांजर आहे, तिला तेवढंच माहितीये. हे ॲज ह्युमन्स वी गिव्हन देम स्टेजेस की व्हॉट इज बेटर देन व्हॉट. की हा. लॅब नको बाबा, मोठा कुत्रा असतो, मला छोटा कुत्रा हवाय, तो काही नाही, त्याचं काही नाही करेक्ट करता येणार, छोटासा कुत्रा हवाय. तर असं नाही तुम्ही सेग्रिगेट करू शकत, कारण शेवटी तो कुत्राच आहे. सो करेक्ट करेक्ट. इफ यू वॉन्ट टू ब्रिंग इन अ पेट, ट्राय नॉट टू पुट देम इन दिस एंटायर आपल्याच थॉट प्रोसेसमध्ये की ए तू लॅब आहेस, तू लॅब येस सारखं वाग. येस. सो करेक्ट. माझी एक कुत्री होती जी इंडियन ब्रीड, म्हणजे मी माझ्या आईनी शिवाजी पार्कवरनं तिला पिकअप केलं होतं. पिल्लं होती ती, त्याच्यातलं एक तिने पिल्लू आणलं. आता इंडियन ब्रीड, इंडियन म्हणजे मिक्स ब्रीड, म्हणजे रस्त्यावरचे कुत्रे मेटिंग करून त्यांना जे पिल्लं होतात, दॅट इज अ मिक्स्ड इंडियन ब्रीड. भारत हाऊंड म्हणतात त्याला. सो त्याचं जर अडॉप्शनचे, मला खूप अडॉप्शनचे काही फोटोज वगैरे हे जर आले तर आय सेंड इट टू फ्रेंड्स हू वॉन्ट टू अडॉप्ट पेट्स. कारण देअर एंटायर इंटेन्शन इज मला कुत्रा घ्यायचा आहे, मला कुत्रा अडॉप्ट करायचा आहे. बरं, त्यांच्या डोक्यात असतं की नाही कुत्रा असाच पाहिजे, तो पांढऱ्या रंगाचा लॅब असेल, तो थोडासा टग्या असेल, तो यू कॅन डू दॅट. यू कांट डू दॅट. सो करेक्ट करेक्ट. तर तुम्ही ठीक आहे इंडियन ब्रीड नको आहे, अग्रीड, पण डोंट क्लासिफाय देम, लेट देम बी. करेक्ट करेक्ट करेक्ट. कारण त्यांचं बरं चाललंय, ते नाही, त्यांना आपल्यासारखे नाही झालेत ते अजून. सो इट्स गुड. इट्स गुड. सो हा आपल्याकडे आता शेवटची 5 मिनिटच उरलेली आहेत, त्यामुळे तुला जर का आपल्या प्रेक्षकांना काही सांगायचं असेल 2 शब्द तर तू प्लीज त्यांना सांग.
ओके. सो काही नाही, बी व्हेरी व्हेरी काम. काही एक्सपेक्टेशन्स न ठेवता प्राण्यांवर, निसर्गावर प्रेम करा. तेवढंच आहे त्यांचं एक्सपेक्टेशन फ्रॉम अस. आणि ऑल दे वॉन्ट कर इज दे जस्ट वॉन्ट टू गिव्ह. हम्म. प्राणी अडॉप्ट करायचा असेल, ट्राय नॉट टू से की मला कुत्राच हवा किंवा मला मांजरच हवी. से दॅट यू हम्म. वॉन्ट अ फॅमिली मेंबर इन द हाऊस. आणि दॅट मेंबर विच इज गोइंग टू कम इन टू युअर हाऊस विल चूज यू. तुम्ही नाही जाऊन हम्म. चूज करू शकणार हम्म. की हम्म. हम्म. हा पद्धतीचा लॅब आणि घेऊन. लॅबचं खूप असतं बाबा, मला ते काही कळत नाही की तो नाही नाही त्याला ना एक जो काळा केस आहे तो नकोय मला. नाही, असं काय म्हणजे खूप असतं ते. सो आय थिंक हे आपलेच असतात, इंटेन्शन आपलंच असतं. काळ्या रंगाची मांजर कुत्रा हे नको घरात. ते काय म्हणजे काहीतरी नजर लागेल का काय, आय डोंट नो व्हॉट द लॉजिक इज. करेक्ट, So करेक्ट, करेक्ट, करेक्ट. be open-minded like animals, be open-minded like nature, and try to give more than grab and take things. करेक्ट, करेक्ट. हा खूप So महत्वाचा मुद्दा आहे. आणि जसं मगाशी तू म्हणालीस की आपलं इंटेन्शन क्लिअर असेल आणि आपलं इंटेन्शन करेक्ट असेल क्लिअर पेक्षा पण, तर खूप फरक पडतो सगळ्याच गोष्टीवर. इथे खूप जण असं म्हणतात आणि सतत म्हणतात की सोहा आम्हाला 2 दिवसाचं तरी इंट्रोडक्टरी वर्कशॉप हवं आहे. त्यामुळे सोहा आपण ह्यावर विचार करूया. आणखीन हो. तू नक्कीच ह्या गोष्टीचं वर्कशॉप घे. खूप मजा येईल लोकांना. Yes, आणखीन I'm planning असंही to. म्हणतात की सेशन वाढवा. आपण अनफॉर्च्युनेटली आपल्याला 1 तासाचाच वेळ मिळतो, त्यामुळे आपण हे सेशन वाढवू हो. शकत नाही. कारण का, हा एपिसोड अख्खा रेकॉर्ड होतो. तो रेकॉर्डेड एपिसोड मी माझ्या इंस्टाग्रामवर सुद्धा शेअर करते आणि शिवाय फेसबुकवर सुद्धा शेअर करते. त्यामुळे ह्या टेक्निकल गोष्टींमुळे आपण आणखीन एक सेशन करू शकत नाही आहोत. आणखीन ज्यांचं ज्यांचं मिस झालंय सेशन किंवा सेशन बघायचंय, ते सगळेच जण माझ्या इंस्टाग्रामवरनं बघू शकतात. आणखीन माझ्या फेसबुकवरनं सुद्धा बघू शकतात. ते तर मी सगळे डिटेल्स सतत सगळ्यांनाच पाठवत असते. मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की सोहा, थँक्यू सो मच की तू ह्या सेशनला आलीस. आणि Thank you. खूप इंटरेस्टिंग, आणि खरं तर आणखीन खूप प्रश्न राहिलेत माझे, पण आपल्याला वेळेनुसार ते थोडेसे आवरते घ्यावे लागतात.